राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या स्वाभिमान यात्रेचा आज चौथा दिवस आहे। आज चौथ्या दिवशी त्यांनी अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणेशाचं दर्शन घेतलेलं आहे। आपल्यासोबत युगेंद्र दादा पवार आहेत। दादा काय सांगाल, आत्ताच मोरगावच्या गणेशाचं दर्शन घेतलेलं, काय साकडे घातलं? नमस्कार। साकडं आता कार्यकर्ते घालतील, पण आम्ही एवढंच सांगितलं की पवार साहेबांना एक चांगलं आयुष्य लाभो, त्यांची तब्येत नेहमी चांगली असावी, एवढीच आमच्या सगळ्यांची ताज इच्छा आहे। दादा, स्वाभिमान यात्रेचा आज एकंदरीत चौथा दिवस आहे। बारामतीतील प्रत्येक गावात आपण फिरतात, लोकांच्या गाठी भेट, कशा पद्धतीचा प्रतिसाद? प्रतिसाद खूप चांगला आहे, उलट प्रतिसाद वाढत चाललाय। आपण लोकसभेच्या वेळेस पण गावभेट दौरे केलेले, तेव्हा पण आपण सुप्रियाताईंचा प्रचार केलेला, साहेबांसाठी आपण तेव्हा फिरलो, काम केलं। त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना आत्ता आपल्याला मिळताना दिसतोय। दादा, एकंदरीतच आता दुसऱ्या टप्प्यातील ही स्वाभिमान यात्रा आहे। पहिला टप्पा आपला पूर्ण झाला, परंतु कार्यकर्त्यांच्यात अशी एक चर्चा सुरू झाली की युगेंद्र पवार यांच्या नावावरती विधानसभेला शिक्कामोर्तब झाले। काय ते कार्यकर्त्यांचे भावना असतील, पण त्यांचं प्रेम असेल, पण शेवटी हा निर्णय पवार साहेबांचा आहे। जे आपले मित्रपक्ष आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस, सगळेच महाविकास आघाडीचे आपले मित्रपक्ष, जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, ते सगळे एकत्र बसतील आणि हा निर्णय ते घेतील, आणि जो काही निर्णय ते घेतील आम्हाला सगळ्यांना तो निर्णय मान्य असेल। गणेशाला आज साकडं घातलं का येणाऱ्या काळात लोकांचं काम करण्यासाठी मला संधी द्या? आता संधी द्यावी किंवा आता मिळाली नाही मिळाली तरी लोकांची कामं आम्ही ह्याच्या आधी करत होतो, ह्याच्या नंतर पण आपण करत राहणार। एकंदरीतच चौथ्या दिवशी आपण पहिला देखील टप्पा पूर्ण केलेला आहे, परंतु कोणते प्रश्न मुख्यतः बेडसावत आहेत आणि येणाऱ्या काळात ते प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न आहेत? आता काय, इथं ह्या परिसरात आणि बारामतीमध्ये अनेक गावं आहेत। आज बारामती शहरामध्ये पण काही वॉर्ड आहेत जिथं पाणी नाहीये, म्हणजे नळाला पाणी नाहीये, प्यायला पाणी नाहीये, शेती करायला पाणी नाहीये। जे काय पाणी थोडंफार असेल ते खारट आहे किंवा दूषित झालंय, आणि पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे। बेरोजगारीचा दुसरा प्रश्न हा खूप मोठा आहे। आज आपल्या तालुक्यामध्ये बेरोजगारी खूप वाढली आहे, त्याच्यासाठी नवीन इंडस्ट्री आपल्याला इथं आणावी लागेल, तो पण प्रयत्न आपण करतोय। शेतकऱ्यांचे प्रश्न आज सुद्धा आहेत, आणि हे जे 3-4 मुद्दे आहेत त्याच्यावर आपण लक्ष देतोय, आणि हे आत्ताचे सगळ्यात जास्त अडचणीचे प्रश्न आहेत। काही दिवसांपूर्वीच आपण असं वक्तव्य केलं होतं की पवार साहेबांच्या कुणी उमेदवार असेल किंवा कोण जो आमदार निवडून आला पवार साहेबांच्या विचारांचा, तर त्याचे 10 पट आम्ही बारामतीचा येणाऱ्या काळात आधी 10 पट काम करू। कोण म्हणतंय असं वक्तव्य भाषणादरम्यान बोललो होतं, कार्यकर्ते बोललो नाही। 10 पट काम करू किंवा असं नाहीये, शेवटी काय विकास होत असतो, पण तुम्हाला कुठल्या प्रश्नांवर काम करायचंय हे तुमच्यावर असतं। आता शिक्षण असेल, शेती असेल, महिलांचे जे काही प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, रोजगारचा प्रश्न असेल, आरोग्याचे काय प्रश्न असतील, हे सर्वसामान्य जनतेचे हेच सगळे अडचणी आहेत, आणि ते अडचणी आपण दूर करायचा प्रयत्न करतोय आणि 100% करू। एकंदरीत सर्वांगीण विचार करता प्रतिसाद कशा पद्धतीचा भेटतो गावातून? प्रतिसाद चांगला भेटतोय, आता सांगितलं ना पहिलंच। हे होते युगेंद्र पवार। तर गावागावात दुसऱ्या टप्प्यातील जी स्वाभिमान यात्रा सुरू केलेली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे। ज्या मूलभूत ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या प्रथम सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, आणि येणाऱ्या काळात लोकांची कायमस्वरूपी कामं करतच राहणार असं देखील युगेंद्र पवार यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राव सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।